एका गुलामाने जखमी सिंहाला मदत केली, पण नंतर तोच सिंह त्याच्यासमोर पुन्हा आला, तर काय झालं असेल? हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण अँड्रोक्लिस अँड द लायनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. या लेसनमधून आपल्याला फ्रेंडशिप, काइंडनेस, ग्रॅटिट्यूड आणि ह्युमॅनिटी याबद्दल खूप सुंदर मेसेज मिळतो. जर तुम्हाला एक्झामसाठी परफेक्ट ॲन्सर्स शिकायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1.2 Androcles and the Lion. Warming up. Chit chat. Question number 1. Have you ever helped anyone? Why? तुम्ही कधी कोणाला मदत केली आहे का? आणि केली असेल तर का केली आहे? So answer is I always help my parents at home because I owe something to them. Question number 2. How did you help him, her? तुम्ही त्या व्यक्तीला मदत कशी केली? I help my mother by giving what she wants in the kitchen, and I help my father whenever he tells me to do some work. Has anyone ever helped you in your need? तुम्हाला गरज असताना तुम्हाला कोणी कधी मदत केली आहे का? One of my close friends helped me in my hour of need. Question number 4. How did you feel at that time? तेव्हा तुम्हाला कसे वाटले? I felt very happy and satisfied. How did you show your gratitude to him, her? तुम्ही त्याला किंवा तिला कृतज्ञता कशी दर्शवली? I show my gratitude to him by saying thanks, and whenever I got a chance to help him, I help him. Discuss with your benchmate and write down the names of any 5 stories of bravery that you have read, heard. Also the name of brave hero, heroine of each story. तर तुमच्या बाकावरील मित्रांशी चर्चा करा आणि तुम्ही वाचलेल्या कोणत्याही 5 शौर्य कथांची नावे लिहा. त्या कथातील नायक किंवा नायिका यांची नावे लिहा. या बाजूला आपल्याला नेम ऑफ द स्टोरी लिहायची आहे आणि या बाजूला आपल्याला नेम ऑफ द हिरो अँड हिरोईन यांची नावं लिहायची आहेत. Question number 2. Complete the facts about lion choosing from the alternatives. सिंहाविषयीची वस्तुस्थिती योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. Lions are called king of the jungle. Lions belong to the cat family of animals. Lions are carnivorous animals. Male lions have a mane around their neck, but lioness do not have it. A group of lion is called pride. Lions attack only when they are hungry. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अँड्रोक्लिस अँड द लायन या पाठावर एक वेगळी व्हिडिओ तयार केलेली आहे, ज्यात मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन करून दाखवलेलं आहे. तर ती व्हिडिओ जर तुम्हाला पाहायची असेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आता आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करूया. सो क्वेश्चन नंबर 1. मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मीनिंग्स इन कॉलम बी. तर कॉलम ए मध्ये आपल्याला काही फ्रेजेस दिलेल्या आहेत आणि कॉलम बी मध्ये त्याचे अर्थ दिलेले आहेत. तर आपल्याला ते फ्रेजेस आणि त्यांचे अर्थ यांची आपल्याला पेअर मॅच करायची आहे. सो फर्स्ट इज लुकिंग आउट फॉर. लुकिंग आउट फॉर मीन्स ट्राईंग टू सर्च फॉर. Face to face in front of each other. Summon up courage. Try to be brave. Rage melted, anger vanished. Be moved by, filled with soft feelings. Read the following sentences from the story. They were bound by law to obey their master. The kind man bound up the lion's injured paw. The lion bounded towards Androcles again. The word bound carries 3 different meanings in each of the sentences. Rush forward, forced to follow, tied up. तर बाउंड या शब्दाचे 3 अर्थ आपल्याला पुढे दिलेले आहेत. तर वरील वाक्यांमध्ये आपल्याला ते अर्थ मॅच करायचे आहेत. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. तर या ठिकाणी बाउंड बाय लॉ याचा अर्थ आहे फोर्स टू फॉलो. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. तर बाउंड अप या ठिकाणी त्याचा अर्थ आहे टाईड अप म्हणजे बांधला. द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लिस अगेन.
तर याचा अर्थ आहे रश फॉरवर्ड. नाव ट्रान्सलेट इच ऑफ द 3 सेंटेन्सेस ABC इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तर ABCमधील प्रत्येक वाक्यांचे तुमच्या मातृभाषेत भाषांतर करायचे आहे. They were bound by law to obey their master. म्हणजे त्यांना त्यांच्या मालकाचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक आहे. The kind man bound up the lion's injured paw. त्या दयाळू माणसाने सिंहाचा जखमी पंजा घट्ट बांधला. The lion bounded towards Androcles again. सिंहाने अँड्रोक्लिसकडे पुन्हा झेप घेतली. Find from the story the antonyms opposite words of the following. पुढील शब्दांचे आपल्याला विरुद्ध अर्थाचे शब्द स्टोरीमधून शोधायचे आहेत. तर काइंड, क्रुएल, पुअर, वेल्दी, स्लेव, मास्टर, हाय, लो, पनिशमेंट, रिवॉर्ड, अनबाउंड, बाउंड, टेंडर, टफ, हॅपी, अनहॅपी. तर सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स विषयी तुम्हाला गेम क्लासमध्ये खेळायचा आहे. फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राइब्स द साऊंड मेड बाय द लायन. तर सिंहाने काढलेल्या आवाजाबद्दल 5 शब्द आपल्याला धड्यामधून शोधायचे आहेत. सो आन्सर इज ग्राउल्ड, रोअर्ड, मोन, विम्पर्ड अँड पर्ड. तर ग्राउल्ड म्हणजे गुरगुरला, रोअर्ड म्हणजे गर्जना केली, मोन म्हणजे करून आवाज काढला, विम्पर्ड म्हणजे कुजबुजत रडला, पर्ड म्हणजे प्रेमाने गुरगुरला. राईट द रिॲक्शन्स दॅट फॉलोड इच ऑफ द ॲक्शन्स गिवन बेलो. पुढे काही ॲक्शन्स दिलेली आहेत तर त्याचे रिॲक्शन आपल्याला लिहायचे आहेत. अँड्रोक्लिस डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर, सो he escaped from his clutches of his cruel master and ran away into the forest. अँड्रोक्लिसला त्याचा क्रूर मालक आवडत नव्हता म्हणून तो त्याच्या तावडीतून पळून जंगलात गेला. The lion looked at Androcles piteously, so Androcles moved towards the lion cautiously to see what was wrong. सिंहाने अँड्रोक्लिसकडे दयनीय नजरेने पाहिले म्हणून अँड्रोक्लिस सावधपणे त्याच्याजवळ गेला आणि काय झाले आहे ते पाहू लागला. अँड्रोक्लिस बँडेज द लायन्स इंज्युअर्ड पॉ, सो द लायन लिक हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. अँड्रोक्लिसने सिंहाच्या जखमी पंजाला पट्टी बांधली म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्याचा हात चाटला. A hungry, ferocious lion was released into the arena, so Androcles was filled with fear, but he put up a brave front. एक भुकेला आणि हिंस्र सिंह मैदानात सोडण्यात आला म्हणून अँड्रोक्लिस घाबरला पण त्याने धैर्य दाखवले. The lion reached Androcles and began to purr and rub its nose against him. सिंह अँड्रोक्लिस जवळ पोचला आणि गुरगुरू लागला व आपले नाक त्याच्यावर घासू लागला. एम्परर आस्क्ड अँड्रोक्लिस व्हॉट अदर रिवॉर्ड ही वुड लाईक, सो अँड्रोक्लिस रिप्लायड दॅट ही वॉन्टेड द लायन टू बी सी फ्री टू. सम्राटने अँड्रोक्लिसला आणखी कोणते बक्षीस हवे असे विचारले म्हणून अँड्रोक्लिस म्हणाला की सिंहालाही मुक्त केले जावे. Question number 4. Write in your own words 3 to 4 sentences about each of the following. तर पुढे दिलेल्या काही टॉपिक्सवर आपल्याला 3 ते 4 ओळींमध्ये उत्तर सांगायचं आहे. द कंडिशन ऑफ स्लेव्स इन एन्शियंट रोम. तर प्राचीन काळातील रोम शहरात गुलामांची परिस्थिती कशी होती. सो आन्सर इज slaves in ancient Rome had a very hard life. They had no freedom and no rights. They had to obey their masters whether the masters were kind or cruel. They were often treated badly and could not leave their masters. प्राचीन रोममधील गुलामांचे जीवन खूप कठीण होते. त्यांना स्वातंत्र्य आणि हक्क नव्हते. मालक चांगला असो वा क्रूर असो त्यांचे आदेश त्याला पाळावेच लागत असत. त्यांच्यावर वाईट वागणूक केली जात असे आणि त्यांना मालकाला सोडून जाता येत नसे. सेकंड इज क्वालिटीज ऑफ अँड्रोक्लिस. तर अँड्रोक्लिसचे काय काय गुणधर्म आहेत. अँड्रोक्लिस वॉज काइंड अँड जेंटल अँड करेजियस. ही वॉज नॉट सेल्फिश अँड हेल्प द लायन इवन दो ही वॉज अफ्रेड.
He was grateful and caring towards the animals. He was also brave enough to face difficulties and ask for the lion's freedom. अँड्रोक्लिस दयाळू, नम्र आणि शूर होता. तो घाबरलेला असूनही त्याने सिंहाची मदत केली. तो प्राण्यांबद्दल प्रेमळ आणि कृतज्ञ स्वभावाचा होता. स्वतःच्या सुटकेबरोबरच त्याने सिंहाचीही मुक्तता मागितली होती. इवन वाईल्ड ॲनिमल्स कॅन बी अवर फ्रेंड्स. तर जंगली प्राणीसुद्धा आपले फ्रेंड्स बनू शकतात का? वाईल्ड ॲनिमल्स कॅन ऑल्सो अंडरस्टँड लव्ह अँड काइंडनेस. Androcles helped the lion when it was in pain, and the lion never forgot his kindness. Later, instead of attacking him, the lion showed love and gratitude. This proves that even wild animals can become our friends if we treat them kindly. तर जंगली प्राणीसुद्धा आपल्याला आपलं प्रेम आणि दया समजू शकतात. अँड्रोक्लिसने सिंहाला वेदनेत मदत केली होती आणि सिंहाने ती दया विसरली नाही. तर त्याने नंतर अँड्रोक्लिसवर हल्ला न करता प्रेम दाखवले. यावरून दिसते की आपण प्रेमाने वागलो तर जंगली प्राणीही आपले मित्र होऊ शकतात. नॅरेट टू युअर क्लास एनी शॉर्ट स्टोरी अबाउट काइंडनेस टू ॲनिमल्स ऑर हाऊ ॲनिमल्स कॅन काइंड टू ह्युमन्स. राईट डाऊन द स्टोरी इन युअर नोटबुक. गिव्ह अ लिटिल टायटल ऑफ युअर ओन. काइंडनेस टू ॲनिमल्स याबद्दल आपल्याला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. तर ती गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगत आहे. टायटल: अ काइंड बॉय अँड अ लिटिल बर्ड. वन डे अ लिटिल बर्ड फेल फ्रॉम इट्स नेस्ट. अ बॉय सॉ इट अँड जेंटली पिक इट अप. He gave it some water and kept it safe in a box. After some time, the bird became better and flew away. The next morning, the bird came back and chirped sweetly near the boy's window as if it was thanking him. This shows that animals and birds also understand kindness. Language study. Auxiliary verbs. Verbs that help to form tenses, moods, and voices are called auxiliary helping verbs. For example, be, can, may, will, etc. तर जी क्रियापदे काळ, मनस्थिती आणि प्रयोग व्यक्त करण्यासाठी वापरली जातात अशा क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात. उदाहरणार्थ बी, कॅन, मे, विल, एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, ही इज अ टीचर. यू विल बी अ विनर. तर या ठिकाणी इज आणि विल ही सहाय्यकारी क्रियापदे आहेत. The three most common auxiliary verbs which can stand alone in a sentence are forms of be, do, and have. They are called primary auxiliaries. तर be, do, and have ही नेहमी वापरली जाणारी क्रियापदे सामान्यतः एखाद्या वाक्यात एकटीच वापरली जातात तेव्हा त्यांना प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात. फॉर एक्झाम्पल, शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. ही डज हिज वर्क वेल. आय हॅव अ कोल्ड. तर या ठिकाणी इज, डज, हॅव ही अंडरलाईन केलेली शब्द प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत. फॉर्म्स ऑफ बी. बीची रूपं एम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शाल, बी. फॉर्म्स ऑफ डू. डू, डज, डीड. फॉर्म्स ऑफ हॅव. हॅव, हॅज, हॅड. There are other auxiliary verbs which do not stand alone in a sentence. They accompany main action verbs. These are called modal auxiliary verbs. म्हणजे मॉडल्स. जे क्रियापद वाक्यात मुख्य क्रियापदासोबत वापरले जाते अशा क्रियापदाला मॉडल ऑक्झिलरीज असे म्हणतात. सो दे आर कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मस्ट, मे, माइट, नीड, ऑट टू. For example, he can work hard. He will work hard. He must work hard. तर या ठिकाणी मेन वर्ब आहे वर्क आणि हेल्पिंग वर्ब आहे कॅन, विल, मस्ट म्हणजेच मॉडल ऑक्झिलरीज. सो अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब्स इन दी फॉलोइंग सेंटेन्सेस. तर पुढील वाक्यातील ऑक्झिलरी वर्ब्सला अंडरलाईन करायची आहे. वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो. Have. Rina is injured badly. Is. You must wear clean clothes. Must. She should talk politely. Should. They did not help me. Did. A big thorn had pierced the lion's toe. Had. The lion was caged. Was.
Androcles did not like his master. Did. They could not leave him. Could. He would no longer be a slave. Would. The slaves were forced to work. Were. सो स्टुडंट्स, आज आपण अँड्रॉक्लिस अँड द लायन या लेसनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स समजून घेतलेले आहेत. या लेसनमधून आपल्याला एक खूप सुंदर मेसेज मिळतो. काइंडनेस, ग्रॅटिट्यूड अँड ह्युमॅनिटी नेवर गो वेस्ट. अँड्रॉक्लिसने सिंहाला मदत केली आणि त्याच काइंडनेसची परतफेड त्याला योग्य वेळी मिळाली. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला लेसन समजण्यासाठी आणि एक्झाम प्रिपरेशनसाठी नक्की यूजफुल झाला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबतही शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप लर्निंग, कीप शायनिंग अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडीज.